हा चौथा जो गट आहे 7वी 8वीचा, त्याचा निकाल त्या विद्यार्थ्यांनी लगेच पुढे यायचा आहे आणि आपल्या खुर्चीवर बसायचं आहे. या मुलांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वेल डन. प्रथम नैतिक विजय येवला, जीप विद्यानिकेतन देवळा. 2 रोशनी रमेश शिंगोटे, जिल्हा परिषद शाळा खंबाळे इगतपुरी. 3 प्रतीक दिनेश बागडे, जीप शाळा सदो इगतपुरी. 4 रोहन हेमराज चव्हाण, देवळीवणी कळवण. 5 संस्कृती जाधव, राजूर बहुला नाशिक. साई दगू निकम, जीप शाळा नांदगाव निफाड. 7 नंबर अथर्व अरुण सानप, निमगाव सिग्नल. 7 विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या. हा शेवटचा. सर्व शिक्षक आणि पालकांना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या ह्या विद्यार्थ्यांसाठी होऊन जाऊ द्या. नमस्कार. मॅथ बीचा हा शेवटचा गट आहे आणि त्यामुळे आपल्या टाळ्या त्या विद्यार्थ्यांचं उत्तर येईल त्यावेळेला पण आल्या पाहिजे. आपला पण उत्साह वाढेल. 4 वाजलेले असल्यामुळे शेवटच्या गटाचा पहिला राऊंड सुरू करत आहे. नैतिक विजय येवला. नैतिक विजय येवला. प्रश्न वाचायचा. वर्गमूळ 2 ही कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. अजून वेळ आहे तुझ्याकडे. अजून वेळ आहे. इंग्लिश मध्ये सेमीचा आहे का? सेमी प्रश्न आहे का त्याच्यात? सेमी मध्ये वाचना. What type of number is square root of 2? असं विचारलेलं आहे. तर मग त्याच्यामध्ये 2 चा प्रकार सांगायचा का स्क्वेअर रूट रूट 2 चा प्रकार सांग. व्हॉट टाइप ऑफ नंबर इज अंडर रूट ऑफ 2? कोणत्या प्रकारची संख्या आहे? व्हॉट टाइप्स ऑफ नंबर इज अंडर रूट ऑफ 2? वर्गमूळ. ठीक आहे, वेळ संपलेला आहे. इज अन इरॅशनल नंबर. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. नैतिकचं झालेलं. रोशनी रमेश शिंगोटे. पायची किंमत किती? 22/7 किंवा 3.14. व्हेरी गुड. हॅलो, आवाज. प्रतीक दिनेश बागडे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. व्हेरी गुड. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या. रोहन हेमराज चव्हाण. कंसात A अधिक B अधिक C चा वर्ग. सेमीचा आहे का? मराठी मीडियम. कंसात A अधिक B अधिक C त्याचा वर्ग. इंग्लिश मध्ये सांगू. 1
ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. वेळ संपलेली आहे त्याची. उत्तर अपेक्षित असेल तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2 टाइम ए बी प्लस 2 टाइम बी सी प्लस 2 टाइम ए सी. नेक्स्ट संस्कृती जाधव. संस्कृती जाधव. बँक खाते प्रकार सांगा. बँक खात्याचे प्रकार सांगा. बचत खाते, एक. बँक खात्याचे प्रकार दोन प्रकार अपेक्षित आहेत. एका मार्काला एक, एका मार्काला एक. बचत खाते एकदम बरोबर आहे, त्याला आपण सेविंग अकाउंट म्हणतो. मॅथमध्ये आहे मॅडम. पास. दुसरा प्रश्न दिला. एक किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना मिळतात, तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील? $1680. साई दबू निकम. घनाचे घनफळ सांगा. घनाचे घनफळ सांगा. घनाचे घनफळाचे सूत्र सांगा. प्रश्न तसा लिहिलाय त्यांनी. घनाचे घनफळ 6 × L². घनाची बाजू काय असते त्याच्यावर बरं, ओके. घनाचे घनफळ काढण्याचे सूत्र सांगा. वेळ संपलेला आहे. घनाची बाजू एल असते. एल घन म्हणजे घनाचे घनफळ. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ क्यूब? दॅट इज एल क्यूब. अथर्व अरुण सानम. छिदिका म्हणजे काय? एखादी रेषा दुसऱ्या रेषेत छेदते तिला छिदिका असे म्हणतात. अगदी बरोबर आहे. या ठिकाणी पहिला राऊंड संपलेला आहे. दुसऱ्या राऊंडचे क्वेश्चन मॅडम त्यांना देत आहेत. घाबरू नको. कोणी घाबरायचं नाही. व्यवस्थित प्रश्न वाचा. वाचला नाही तर तुमचं उत्तर देण्याचा वेळ पूर्ण प्रश्न वाचून झाल्यानंतर सुरू होईल. प्रश्न एकदा व्यवस्थित वाचा आणि मग त्याच्यानंतर आम्ही इथे वेळ लावणार आहे. पहिला प्रश्न नैतिक विजय येवला. त्याच्या खाली सेमी पण आहे. सेमीचा विद्यार्थी येतो. 17चा घन करा. फाइंड द क्यूब ऑफ 70.
पेन नाही आता ओरल एक्झाम असल्यामुळे आपण कागद आणि पेनचा वापर करणार नाही असं आपल्या स्पर्धेच्या पहिल्याच नियमात ठरलेलं आहे. एक 1049. उत्तर चुकलेलं आहे. अजून तुझ्याकडे 15 सेकंद आहेत. बाराशे 36. टाइम पण संपला. उत्तर चुकलेलं आहे. काही नाही, अजून एक राऊंड आहे, घाबरू नको, निवांत उत्तर दे. पुढचा जो दोनच राऊंड आहे. बरं ठीक आहे. रोशनी रमेश शिंगोटे. ए अधिक बी चा घन, ए चा घन अधिक 3 ए चा वर्ग, बी अधिक 3 ए बी चा वर्ग अधिक बी चा घन. गुड. प्रतीक दिनेश बागडे. जर मापकोन ए बरोबर 70 अंश तर कोन एच्या कोटिकोनाचे पूरक कोनाचे माप किती? प्रश्न परत एकदा वाच. जर मापकोन ए बरोबर 70 अंश तर कोन एच्या कोटिकोनाच्या पूरक कोनाचे माप किती? चुकीचा प्रश्न आहे. कोटिकोनाच्या हां बरोबर आहे. बरोबर आहे प्रश्न बरोबर आहे. 70 ना 70 म्हणजे 30 ना 110 अंश. अजून वेळ आहे. प्रश्न परत एकदा वाचू शकतो तू. तुझ्याकडे प्रश्न आहे. त्याचा कोटिकोन काय 20 हा 160 प्रश्न फिरून टाकला बरं का. प्रश्न फिरून टाकला. ठीक आहे, वेळ संपलेला आहे. रोशन हेमराज चव्हाण. सॉरी, रोहन हेमराज चव्हाण. 57चे मूळ अवयव सांगा. 57 या संख्येचे मूळ अवयव सांगा. विभाजक झाले ते 19 आणि 3. हां बरोबर. 19 आणि 3. हा सोपा प्रश्न होती. फाइंड द प्राइम फॅक्टर्स ऑफ 57. 57चे मूळ अवयव सांगा. एक नाही जाते ना, एक नसतो, एक तर साधारण 19 आणि 3 कर. मागते ना म्हणा पटकन. ठीक आहे, टाइम संपलेला आहे. करेक्ट आन्सर आहे 19 मल्टिप्लाय बाय 3. 19 गुणिले 3 19 57. 19चे पण अवयव पडत नाही आणि 3चे पण अवयव पडत नाही. ते मूळ अवयव आहे त्याचे. रोहन संस्कृती जाधव. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज डॉट डॉट असते. 180 अंश.
राईट आन्सर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तिने बरोबर उत्तर दिलेलं आहे. साई दगू निकम. कोटिकोण म्हणजे काय? कोटिकोण म्हणजे काय? जो 90 पेक्षा लहान असतो तो कोटिकोण. परत सांग एकदा. जो 90 पेक्षा लहान असतो तो कोटिकोण. थोडा बदल करतो प्रश्नामध्ये. कोटिकोण किंवा कोटिकोणाच्या मापाची बेरीज सांग, म्हणजे त्याच्यात वाक्य येईल तुला. कोटिकोण म्हणजे 90 किंवा 90 पेक्षा मागची संख्या. प्रेक्षकांनी कृपया काहीच रिस्पॉन्स देऊ नका. तो विद्यार्थी प्रयत्न करतोय. व्हॉट इज अ कॉम्प्लिमेंटरी अँगल? कोटिकोणाच्या मापांची बेरीज किती किंवा कोटिकोण कोणाला म्हणायचं, असे 3 प्रश्न आहेत. ते तुला काय वाटतं त्याच्यात सांग. सर कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे 90 किंवा 90 पेक्षा मागचा अँगल. वेळ संपलेली. उत्तराच्या अगदी जवळ होता तू. ज्या 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 येते त्या 2 कोणांना आपण कोटिकोण म्हणतो. एक कोण जर 50 अंशाचा असेल, दुसरा 40 झाला तर 50 आणि 40 दोघांकडून 90 होते, त्याला आपण कोटिकोण म्हणतो. व्हेरी गुड. प्रश्न खूप चांगला आहे. अथर्व अरुण साना. 8000 घनमूळ काढा. 20. व्हेरी गुड. व्हेरी गुड. टाळ्या. थँक्यू. शेवटच्या गटाची सुद्धा ओरल राऊंड संपलेला आहे. थोडक्यातच तुमच्यासमोर निकाल जाहीर करणार आहोत. परंतु ही मॅच बी डिसाईड करताना सगळ्या आपल्या शिक्षक बंधू भगिनींनीच खूप चांगली मदत केलेली आहे आणि तेव्हा हा प्रोग्राम डिझाईन झाला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्याकडून झाल्या पाहिजे. त्याच्यात फक्त अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो की आता 4थ्या गटाचा निकाल थोड्या वेळात डिक्लेअर होईल. पहिला गट, दुसरा गट. दुसऱ्या गटात अगदी